हाय, मी अपेक्षा. तर सर्वांना गुड मॉर्निंग. तर इकडे मी बनवत होते स्वयंपाक. तर आज आम्हाला बनवायचं होतं डाळ भात. तर आज आहे ना नैवेद्य ठेवायला जायचं होतं आम्हाला मंदिरामध्ये, कारण आखाडचा महिना चालू आहे. तर त्याच्यामुळे ना नैवेद्य ठेवावं लागतं. तर सगळ्यांनीच ठेवले असतील. तर त्याच्यामुळे ना मंगळवार पण होता आणि मग म्हटलं डाळ भात बनवू आपण. तर मग मम्मी बाहेरचं काम आवरत होती, तोपर्यंत ना मी डाळ बनवली, परत भात पण टाकला होता. आणि मला खूप सारे कमेंट आहे की तुम्ही महिन्याला किती पैसे कमवत असाल, किती पैसे कमावता. म्हणजे कस्टमरवरती पण डिपेंड असतं. कधी सीझन स्लॅक असतो, कधी ना सीझन असतो, त्याच्यावरती पण असतं. ब्रायडल ऑर्डर, परत रेग्युलरचे कस्टमर, म्हणजे हे सगळं असतं त्याच्यामध्ये. नुसतं आम्ही पैसाच कमवतो असं नाही. एका दिवशी कस्टमर खूप असते, एका दिवशी नसत्या पण. आणि त्याच्या मागं मेहनत पण एवढी असते, एवढे पाय दुखत्या उभं राहून, परत म्हणजे खूप मेहनत असते, कंबर दुखतं. आणि पैसा कमवायचं म्हणजे आम्ही नुसता पैसा नाही कमवती, तर त्याच्या मागं भरपूर पैशाला वाटा असतो. तर म्हणजे बँकेमध्ये पण कर्ज आहे, ते कर्ज पण भरावं लागतं आम्हाला. परत दादूचं शिक्षण चालू आहे आणि घरात पण लागतंच, किराणा बाजार हे ते भरपूर खर्च असतो. आणि आम्ही कर्ज घेतलेलं होतं, म्हणजे जेव्हा मी क्लासला गेले होते ना मेकअप आर्टिस्टच्या, तेव्हा माझ्या क्लाससाठी कर्ज काढलेलं होतं आणि परत घरासाठी पण. आणि तुम्ही हाय ना पूर्ण ब्लॉग बघा, तर याच्यामध्ये मी सगळी माहिती सांगितलेली आहे. आमचं जीवन कसं चालू आहे, कसं चाललं आहे, तर नक्की ब्लॉग बघा पूर्ण. ना आता चाललोय मंदिरामध्ये निवड ठेवायला. तर आहे ना ते एक निवड ठेवून येतो आम्ही. तर चला. इकडं घरामध्ये असा पसारा पडलाय, साड्यांना फॉल लावून ठेवलंय. मम्मी काय करते? कोण आहे ग? दादा म्हणतो तुमचं चाकीदाच आहे. म्हणलं तुमचं चाकीद आहे, तुम्ही कसं काय आले रोडनी? बॅटरी कुठे आहे? आम्ही बॅटरी आम्ही रात्री घेऊन नाही थांब नाही लोक नाही बदलायचा. ते आलं पण तुम्हाला दर लागायला आलोय म्हातारा लोक दिसते डांगऱ्या डुंगऱ्या म्हाताऱ्यात झाले आता तुम्ही. कावर ना जावय जा. काऊ ती स्कूटी आणायची ना. हा ना, स्कूटीत चांगलं ठेवता येतं पुढं स्कूटी सामान. तिच्या लोड पडले की पडत नाही. हा काऊ तुला काय करतो कोणतं बोलतो दादा तर विश्वास नाही त्यांना. काम नाही सांगायचं जावयाला वाटतं. हा जावायला काम नाही सांगेल का, लाडाचा जावय. नाही कधी आला विचार बरं चहा घ्यायला तरी आला घरी. आता तुम्ही आता आग्रहाचं आमंत्रणच नाही बस कसं असं या बा जावई आखड चालू आहे का काय. हो, आमची स्कूटी द्या ना तुम्ही रिपेअर करून. काव तुम्ही नेमकी घ्यायचा असले का? गाईत नाही, आम्ही दरवेळेस म्हणतो तो मनावच नाही. घेऊन जा. हा ना, हा त्या मांजराला घाला गोणीत. पीटर तुम्ही त्यांच्या मुखे जातात का? मग काय आता ते खंडेरावाचे तो दर किती भारी वातावरण. दर आता जातात. हा हा वय नारळ. इथं वातावरण लय मस्त आहे, कधी या. फुलं नाही आहे ना आपल्या पावलं म्हण पावलं ठेवती हा दिवाळी फुलं पाहिजे.
आता कोणत्या मंदिरात जायचं तिकडं? आता लक्ष्मीच्या मंदिरात जायचं, विठ्ठल रुक्मिणी. चा. किती मस्त आहे काय ना वातावरण. इथं लय भारी, कधी पण आलं तर इतकं भारी वाटतं. आपली वेळच नाही बसायला कधी. तिकडं त्या मंदिरात ठेवायचंय का? जत्रेच्या दिवशी लय गर्दी खाली राहते. याच्यात पूर्ण खाली निवड होते, पाहिलं होते ना तू? हा. म्हणजे बा. ते साडीचं काय झालं? दादा त्या मंदिरात ठेवायचं आहे अजून तिथं. त्या मंदिरात इथं अंगणवाडी, इथं यायचे मी. नाही ना ग, एक तिकडं होती, तिकडं पण जायचे, मला आठवतं. हा का? कुठं? तिचेच नाव याच अंगणवाडीत होतं पण. हा का? हा, दादूचं याच अंगणवाडीत नाव होतं. आज मंगळवार आहे त्याच्यामुळे सारखे चालू आहे कोणी ना कोणी. काय गं बाई? कडी हे करणं बाहेर ओढ वाटतं. काय ग? त्याग करेल ती वाटतं. नको जाऊ दे. आतमधून लावेले का काय? काय पण इथं कोणीच ठेवलेले नाही नैवेद्य. कुत्रे अगं इथं असतील, कुत्र्यांनी खाल्ले हा ठेव मग इथंच जाऊ दे. आता तिकडं मंदिर आहे, विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे इथं. इथं लय लग्न होत्या इथं मंदिराच्या इथं. इकडं श्रीराम सृष्टी आपले मंदिर. इकडं कुठे याला तर लय आई किती भारी. नको दाद्या दाद्या चावण बिवण बर का. लय मस्त वातावरण आहे आपल्या इकडं मंदिरामध्ये. इथं किती लग्न होत्या माहिती का? पूजाचं इथंच होतं ना ग. पूजाचं इथं होतं आणि रेणुताईच तिथे. आपल्या इकडं मारुतीच्या मंदिरामध्ये बाया पण जाते आहे ना. मंजूरला नाही जाते तसं. मम्मी मी या साखळीला किती घाबरली. मी पण घाबरले आल्या साखळी. आणि लांबून असं काळा काळा दिसलं. दादाने इतकं मांजर गागायला लावून दिलं. तर निवड दिली काय त्याला खायला? नको येईन तो. दादाने त्याला निवड दिला. भूक पाहिन किती लागली. मंदिरात किती निवड आहे पाहिजे. दादा अजून एक ठेव त्याला. इकडं लक्ष्मी आईचं मंदिर आहे. लक्ष्मी आईचेच महिन्यामध्ये जास्त कार्यक्रम राहते. आणि ना आम्ही मंदिरामधून घरी आलो होतो आणि जेवण करायला बसलो, ताटं केले आणि लगेच कस्टमर आले. तर मम्मीना लगेच कस्टमर करायला आली होती. म्हणजे जेवता जेवता पण उठावं लागतं. म्हणजे कस्टमरला आहे ना वेळच नसतो, 1 मिनटंसुद्धा वेळ नसतो. तर आहे ना म्हणजे जेवताना जे काही काम करत असताना ना आपण ते सगळं सोडून आहे ना पहिले कस्टमर करायला यावं लागतं. मी आणि दादू ना चालले अस्तर फॉल आणायला. तर येते ना अस्तर फॉल घेऊन येते. इथे आवरलं. मला तेवढे साडीतले पीस काढून दे मग मी तिला फॉल लावते. आता बरं झालं संपल्या साड्या फॉल लावण्याच्या. संपले एवढे 3च का आता? हिच्यातलं पीस काढायचं आहे राजू. भारी ना मम्मी घ्यायचे का? मला विचारते का घ्यायचे का? नाही ना, किती दिवसापासून तिला सांगेल विचारा ना. परत पाऊच ऑनलाईन पाऊच बोल मंदिरात. आज मंगळवार नैवेद्य आखाड. कचऱ्याताई तिला म्हणलं तुझे ते सामान आहे ना पार्लरचं त्याला पण ऑनलाईन पाऊच बोलव. काहीच नाही. केवढेल बसले कचऱ्याताई एवढे किती ते 6. बाजारात आज दुकानात जर गेलं 50-60 रुपयाला. मीच नाही आणला का तुला? कडक आहे ना ग चांगले. उभी राहून
इकडे ना आजी आणि बाबा आले होते घरी, तर मंजूरवरून म्हणजे ते ना भेटायला गेले होते. इकडं मम्मीच्या आत्या म्हणजे बाबाची बहीण आहे ना, ते मामा पडले होते. आम्ही पण गेलो होतो त्या दिवशी. आजी ते पण आले होते भेटायला. मग इथं जवळच होतं तर त्यांना म्हटलं मग या त्यांनी घरी पण या. मग घरी पण आले होते. मग थोडा वेळ थांबले ते, चहा पाणी झाला आमचा. मग बाबा आधी गेले होते घरी, नंतर आहे ना मग संध्याकाळी आजी गेली. लय टायमाची येले आहे तुम्ही का काका, लय टायमाची येले. मग त्याला अर्धा तास चालता मी फोन करू. मंगळवार असं लपता बर शिकार बघ ना, शिकारी बघ, असं लपता बर का काळू. आई एवढं जे पण ते चालतं कसं असं एकदम वाघासारखं. काळू जरा आता त्याला हाणून येईन पान. काळू जरा आता याला तुम्ही गंमत पा. थांब मंगळाची खाली आता बघू तिथं. नाही बघितलं, नाही मला मारामारी करायची. तुझं तर मंगळावर बाई डेंजर पीस आहे हे बघ ना. पसारा उचल तो चार्जर आणि ते 2 चार्जर आहे पुढं. पसारा उचल. चार्जिंग संपलेलं. ब्लाऊज शिवताच्या काही दे ना करून तुला ती पुढेची कलेक्शन बघा. वन टक्स काही नाही, सारखाच टाइम लागतो मम्मी शिवायला ब्लाऊज. वन टक्स असून येते, प्रिन्स कट असून सारखाच टाइम लागतो. ते वरचं शोल्डर कापून घे. ढिल्ल करते. हां मम्मी इकडे ब्लाऊज शिवते. हा एकच ब्लाऊज आहे ना ग सकाळपासून. मी शिवत होते, अर्धा शिवला बाई आणि फिटिंग राहिली. मला कंटाळा आला आता. सकाळपासून एकच चालू. इकडं साडीला फॉल लावून आता मी जेवण करते. थोडंसं भूक लागली मला. यांचे तर अजून लय बाकी, ते यांचे घेतले 5-6 बाकी. या बघ आधी तर जास्त टाकेल दिसतं का अंतर. 2च टाकताना पण नाही होणार, पण ते अजून आयडिया. काही म्हण जातीच नाही आले याच्यातून. हा ना, सुई चुकीची दिली अगं आपल्याला. मला ना रील शूट करायचे होते, त्याच्यामुळे ना मी साडी घातली होती. आता परत साडी काढली. मम्मी ना तिला टिप मारते आता. ब्लाऊज पण पूर्ण केलं मम्मीने ते. मग मी ब्लाऊज पण साडी पण घालून मस्त रील्स काढल्या. तर थोड्या वेळाने मेकअपसाठी कस्टमर येणार आहे. आता मला पार्लर आवरावं लागेल थोडंसं, आणि मेकअप प्रोडक्ट आहे ना वरती काढून ठेवावं लागेल. तर चला. इकडे ना मम्मी कस्टमरचं ब्लीच करत होती. म्हणजे शक्यतो आम्ही ब्लीच करत नाही, कस्टमरचं विचारून घेतो, परत त्याचे इफेक्ट सांगतो, साईड इफेक्ट सांगतो. कस्टमर जर बोलले ना करा तर तेव्हाच करतो आम्ही. आणि इकडे मेकअपसाठी पण आलेले होते, कार्यक्रम होते इथं. तर माझी फ्रेंडच आहे कांचन, तर तिला राधाचं लुक करायचा होता. तर मी ना तिचा मस्त राधाचं लुक केला. कृष्णच मेकअप कसा अब तू हिचा नव्हता केला का? तू केला नव्हता का बाई हिचा? देवयानीचा सेम तसाच. हा सेम तसाच देवयानीचा. ते आय शॅडो वगैरे काहीच नाही लावायचं. मग एकदम सिंपल, लय सोपं आहे, काहीच करायचं नाही तिला. हे बघ आज करायचंय फक्त. वाईट गंध आहे का? हा काहीच नाही करायचं. आणले गंध आणील. सोपं आहे उलट. आणि मला अजून पण अशा खूप सारे कमेंट आहे की तू शाळेत जात नाही का, म्हणजे कितवीला आहे तू.
तर आहे ना, मागच्या वर्षी मी 12वीला होते, माझी 12वी झाली आहे. आणि पुढे म्हणजे मला शाळेमध्ये पण एवढं इंटरेस्ट नव्हता, म्हणजे होता पहिले, पण जेव्हापासून मी या फील्डमध्ये आले, मम्मीला मदत करायची लहानपणापासून, तर तेव्हापासून आहे मला पार्लरची जास्त आवड निर्माण झाली, आवडायला लागलं ते काम, परत ते क्षेत्र. आणि मग मी त्याच्यानंतर ठरवलं होतं 10वी झाल्यावरतीच मी मेकअप आर्टिस्टचा लगेच क्लास केला होता. त्याच्यानंतर कशी मी 12वी केली बळजबरीने, म्हणजे मी 12वीला पण बाहेरूनच ॲडमिशन घेतलं होतं आर्टला. तर मग मी 12वी केली कंप्लीट. आणि मला म्हणजे सगळे म्हणतात की पुढं शिक असं तसं, तर मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट पण नाही. आणि मी म्हणजे शिकायला पण म्हणजे फी भरायला याला त्याला पैसेच लागतील ना, आणि सगळं घर मम्मी आणि माझ्यावरतीच चालतं. अजून दादूचं पण शिक्षण करायचं आहे आम्हाला पुढं, तो पण 12वीला आहे आता. आणि त्याच्यामुळे ना मी मग हेच काम करते, मम्मीला मदत करते. मदत म्हणण्यापेक्षा आता तो आमचा बिझनेस झाला एक. आणि मी पण एवढे क्लासेस केले, त्याच्यामध्येच मला एवढी फी, किती खर्च आला आहे या क्लासला. तर म्हणजे शाळेला पण एवढा खर्च नाही आहे तेवढा आम्ही ना माझ्या पार्लरसाठी खर्च केला आहे. परत क्लासेससाठी अजून पण काही नवीन क्लासेस असल्यावर मी ते करते. आणि सगळा मग घराचा खर्च सगळं आमच्या याच्यावरतीच चालतं. आणि लोकांना असं वाटतं की आम्ही खूप पैसे कमवतो, यांच्याकडं खूप पैसे असेल, असं काही नाही. म्हणजे आम्हाला घराचं पण काम करायचं नव्हतं, पण आमचं पहिलं घर होतं ना, म्हणजे असं थोडंसं शेड टाईपच होतं पत्र्याचं, तर ते पूर्ण खराब झालं होतं त्याला साईडनी ना, तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये पण बघू शकता आहे. तर त्याला पूर्ण ना असे भेगा गेल्या होत्या, म्हणजे डायरेक्ट बाहेरचं दिसायचं सगळं आम्हाला. तर त्याच्यामुळे ते रिस्क होती खूप आम्हाला त्या घरात राहण्याची. आणि आमच्या शेजारी घराच्या पण अशा काट्या वगैरे, त्याच्यामुळे तर खूप मोठी रिस्क होती. तर मग त्याच्यामुळे आम्ही घर बांधायचा निर्णय घेतला. आणि घर बांधून पण एकदाच होतं, त्याच्यामुळे ना आम्ही थोडंसं म्हणजे असं स्लॅबचंच बांधलं चांगलं, म्हणजे पुढं पण भविष्यात त्याला काही करता येईल अशा हिशोबाने आम्ही घर बांधलं आहे. आणि घराचं कर्ज अजून पण येते, आम्ही म्हणजे अजून बँकेत आम्ही पैसे भरतो, पावती जसं येईल तसं. आणि बाकीचं पण खूप हे राहतं खर्च. आणि ज्यावर दादू त्याच्या स्वतःच्या पायावर उभा नाही राहत, म्हणजे काही जॉबला जो काही स्वतः करीत नाही, तोपर्यंत मम्मीला आणि मला हे काम करणंच आहे. मम्मीला तर करणंच आहे, ब्लाऊज, परत लोक म्हणते इतकं काम करते, काय करते, पण मग आम्हाला ते करणंच आहे, ब्लाऊज, परत पार्लरचं. आणि एवढ्या कामांमधून आहे ना आम्हाला व्हिडिओसाठी पण वेळ काढावा लागतो मेन म्हणजे. मग काही व्हिडिओ तर घ्यायला पण नाही भेटते आम्हाला, पण जसा वेळ भेटेल तसा आम्ही व्हिडिओ पण घेतच असतो. अगं भाऊनी ठरवलं ते दीदी त्याच्या एवढी सुंदर एवढी नाही आज गवळण आणि राधा एकच होते, गोपिकाच सोडी ती मला मास्क काय विषय होता ते का त्याच्यात LED जाऊ दे, काही नाही घरात झाकेल ना तू सगळं. सगळं वरतून येईल खाली. हा म्हणजे तेच, हा ते किचनहून येतात ते. अजून पोचते ना गं राधा. इकडे ना मी आता कृष्णाचा मेकअप करत होते, म्हणजे एकदम सिंपल लुक होता. त्यांनी मला फोटो दाखवलेला होता तसं लुक करायचं होता. आणि आमची राधा बसली इकडे. मेकअप कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा राधाचा. त्याच्यानंतर मी मस्त कृष्णाचा पण मेकअप केला, त्यांना मस्त रेडी केलं. आणि जी राधा बनली होती ना, तर तिचेच पाहुणे होते ते पण, जे कृष्णा बनणार होते. आणि असे नवीन लुक करायला मला असं भारी पण वाटतं. आणि ना म्हणजे काही लोक असे पण म्हणते मम्मीला की
तुम्ही तिला एवढं लवकर ह्या कामात घातलं असं तसं. पण मग आम्ही म्हणजे लक्ष नाही देते कोणाकडं, कारण ते आमचं कामाचं म्हणजे कामात घातलं असं मला काही बळजबरी नाही कोणाची. मला अजून पण म्हणते तू शाळा शिक असं, पण मग बळजबरी नाही मला कोणत्याच गोष्टीला. तुला जे वाटेल ते कर. काही काही लोक खूप म्हणजे विचार पण त्यांचे खालच्या लेवलचे असतात, तर ते आम्ही एवढं लोकांचं लक्ष पण नाही देत लोकांच्या बोलण्याकडे. जे आपल्याला वाटेल ते आपण करायचं. तर मी कोणाकडेच लक्ष नाही देत. त्याच्यामुळे ना आज चासमध्ये आमचं पार्लर पण एक नंबर आहे. तर आत्ताचे ना आमचे कस्टमर झाले, इथे गेले आता. आणि पार्लरमध्ये एवढं पसारा झालं आहे ना मेकअप प्रॉडक्ट आणि ते. तर अजून आम्हाला स्वयंपाक पण करायचा आहे. तर पहिले ना आता स्वयंपाकाची तयारी करतो. भरपूर टाईम झाला आहे, आता 8 वाजून गेले. तर आता ना मी हे थोडंसं वरती सामान आहे हे, तर मी ते ठेवते आणि ना स्वयंपाकाची तयारी करते. बॅग उद्या भरेल मी आता. तर चला. मम्मीने ना मस्त ज्वारीच्या भाकरी बनवले. मी माझ्यासाठी बटाट्याची चटणी बनवणार आहे. दादूने मगाशी जेवण केलं. मम्मीला आज दूध खायचं आहे, दूध भाकर. मी बटाट्याची चटणी बनवते. मग मम्मी मी म्हणते आता 8 वाजून गेल्या, 8 नाही 9 वाजले आपल्याला मेकअप करता करता. म्हणून मी भांडे ते घासून घेतलं. तुम्हाला माहिती होतं उशीर होणार आहे आपल्याला लई, तरी भांडे भूक लागली आता, लई टाईम झाला. मी ना आता याच तव्यावरती ना मस्त चटणी करते. तव्यावरची चटणी भारी लागते. ऐश्वर्या अशी चांगलीची तव्यावरती. पण ती लोखंडी तव्यावरती होती वाटतं. नाही नाही का? लोखंडी तो तवा आहे ना आपला, त्याच्या लगेच डाग होते ना, पातळ येतो त्याच्यामुळे. तसं हा जाड त्याची भेंडी पण भारी येते बरं का. थोडंच टाक बाई मीठ. बस का? सकाळच्या सारखं. झाकण देऊ तुला ते? हा.